नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 6. आज त्याचं निरूपण आपण बघूया. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पराचा आहे परपरो जयाचे कृपेने पसरो ग्रंथ निर्धार चालया. आता एका श्रोतेजन अधिक मास महात्म्य आख्यान जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू दीननाथांचा प्रतिपाळू झाडावया पापाचा मळू कथाळू माळू वदतसे. भगवन् मनमासे वै दीपदानस्य यत्फलं तत्सर्वं ब्रूहि मे देव लोकानां हितकाम्यता. श्रीविष्णुरोवाच शृणु देवे प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं यत्कृत्वा पितृः गोघ्रो ब्रह्मः गुरुतल्पगा. विघाति कूटसाक्षी वा सर्व पाप करोति वा मुच्यते नात्र संदेहि विष्णुलोकं स गच्छति. प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी वदतसे कैवल्यधामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापक्षया ते जाणपा. जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्रावधान द्यावे ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वदेची स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मग निरुपिजय तत्वता जेणे भवव्यथा निवारे. कवण पापाची रात्री नष्ट होती दीपदानेशी पूर्वी ऐस्या वृत्तासी आचरुदे पुण्यराशी तो झाला. हे अत्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी. पितृहत्या को हत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक. कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षिते प्रतिपादी माता पित्या ते तजुन्यादी मातृगमनी दुराचारी. भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही स्नुषा भगिनी कन्येतेही या ते रतजो स्वदेही ऐसे महापातके अपार. तया पापाचे क्षालन होय केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन अन्य संशय न धरावा. अधिकमासी मासवरी केशवार्पण दान करी प्रतिपदारंभ निर्धारी संपूर्ण मास बरीपै द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी गंगा यमुना सागर जळे अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिन स्नानाते. हे इनगडे कवणाते जरी वापी कूप तडागाचे परी स्नान कीजे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके. शरीर सामर्थ्य नसल्या पायी प्रवाहा जावया शक्ती नाही शोध शीतोदक नसे संवर्तेही तरी वाघ नाही उष्णोदका. फलदं सम्यक् स्नानम् उष्णेन वारिणा शीतद्विगुणे मेवास्यात् कूपेश्च चतुर्गुणा. नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्या ततो दशा सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्यश्च संगमे. संपूर्ण फले असे उष्णोदकी. संपूर्ण फलदं सम्यक् स्नानमुष्टेन वारिणा शीते द्विगुणस्याच कुपेतश्च चतुर्गुणा. नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततोदश सहस्रगुणितं प्रोक्तं महादश्च संगमे. संपूर्ण फले असे उष्णोदकी तोया द्विगुणित जाण शीतोदकी वापी कोपाणी तटाकी चतुर्गुणित जाणपा. नदी तीराची ठाई जाण
दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्रीपायी अथवा सागराचे तिरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्रगुण पुण्य जोडे ऐसे स्नान विधिते सारून मग कीजे देवता रचन स्वय ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेवाजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचारवे तया लागून दीपपूजन करून जाण द्यावे दान ब्राह्मणा ते दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुखामूपते पावती आयु आरोग्य संतती अपार चुके यमयातना किया घोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयान विचार नगडे साचार जाणपा शतजन्मो स्थितं पापं मासार्धेनैव गच्छते जन्मांतर सहस्रेतुं यदघं समुपार्जिते सप्तजन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमूप झडतसे परी श्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास दही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो दीपदानाचा पर्वविधी जळकुंभ ठेवी जयादी परिपूर्ण जळसंधी पूजाविधी करोनिया तयावरी मग दीप ठेवूनी जळकुंभासहित दिजेदानी एक मास परी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे स्त्री अथवा पुरुषाती समान लाभे दोहिते सौभाग्य अथवा विधवेते समान पुण्याते पाविजे वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कर करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्र अलंकार दक्षिणा तेही भावधरोनी देही अति आदरे अर्पावे मग अशा प्रकारे परमेश्वर लक्ष्मीला सांगता आहेत आणि लक्ष्मी त्यांना प्रश्न विचारत आहे लक्ष्मी विचारते देवा पापक्षय होण्यासाठी पापाचा नाश होण्यासाठी ज्याला वाटतं की आपलं पापाचा नाश व्हावा त्याने आधी हे जे मी कथा सांगतो ते आधी ऐकावी म्हणले लक्ष्मी विचारते महाराज दीपदानाचे काय व्यवस्था आहे दीपदान कसं करतात का करतात त्यामुळे कुठले कुठले पापांचा नाश होतो आणि पूर्वी असा कोणी जर समजा पापातून मुक्त झाला आहे असं जर काही असेल तर कृपा करून मला सांगा देव सांगता आहेत नाना प्रकारचे अनंत पातक ते सांगितलेले आहेत ब्रह्महत्या गुरुहत्या कृतघ्न आता कृतघ्न सर्वात मोठं कसं आहे म्हणलंय एखाद्याने आपल्याला मदत केली बघा एखाद्याने सहकार्य केलं तर ते कधीही विसरायचं नसतं कारण परिस्थिती आपली जरी बदलली तरी त्या व्यक्तीने आपल्याला संकटामध्ये मदत केली होती हे कधीही विसरू नये आणि म्हणून त्या व्यक्तीचा नेहमी सन्मान करायचा असतो मग आता आपल्याला मदत करणारे कोण कोण आई वडील गुरु भाऊ बहीण मित्र असे हितचिंतक पण यामध्ये प्रथम क्रमांक लागतो आई वडील गुरु भाऊ बहीण आपले कुटुंबीय आणि मित्र तर अशांनी जे आपल्याला मदत केलेली असते तर त्यांचं माणसाने जे आहे त्यांचा विसर पडू द्यायचा नसतो कोणी असत्य बोलतं एका खोट्यासाठी अनंत खोटे बोलावे लागतात म्हणून खोटं पहिले कधी बोलायचंच नाही खोटी साक्ष सुद्धा द्यायची नाही आता हल्ली भ्रूणहत्या होतात मुलाच्या हव्यासापायी भ्रूणहत्या करतात ते सुद्धा सर्वात मोठं पातक सांगितलंय
आणि असे अनंत जे पातक आहेत त्या पातकांचा नाश फक्त दीपदानाने होतो आणि त्याच्याने मोक्ष प्राप्त होतो म्हणले. याविषयी शंका धरू नका. ते कसं, अधिक मासामध्ये पूर्ण महिनाभर केशवाचं नामस्मरण करा. प्रतिपदेपासून त्याचा आरंभ करायचा. बघा, संगमावर स्नान केल्याचं फळ फार मोठं आहे. त्यापेक्षा नदी तीरावर, नदी नाही मिळाली एखाद्या विहिरीजवळ स्नान करा. नाही झालं आपल्या घरी थंड पाण्याने स्नान करा. आणि तेही नाही झालं, प्रकृती अस्वस्थ असेल तर उष्णोदकाने जरी घरच्या स्नान केलं तरीसुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून नित्य स्नान करायचं. अधिक मासाचं महिनाभर स्नान करा प्रातःकाळी आणि त्याच्यानंतर नित्य देवपूजन करून तांब्याचा दिवा असतो त्याच्यामध्ये फुलवात वगैरे लावून, दिवा लावून दक्षिणेसहित तो ब्राह्मणाला अर्पण करायचा असतो. कोणी कोणी काय करतं, देवघरामध्ये एक कलश स्थापन करतात. त्या कलशावर पूर्ण पात्र ठेवतात आणि त्या पूर्ण पात्रामध्ये तांब्याचा दिवा महिनाभर लावतात आणि असा तो दिवा जो आहे तो दिवा महिन्यानंतर ब्राह्मणाला दान करतात, कलशासहित दान करतात. आता या दीपदानाने काय होतं, अमूप असे सुख मिळतं, आयुष्य मिळतं, आरोग्य मिळतं, संतती मिळते, यमयातनेतून मुक्तता मिळते. दीपदानाने आपले डोळे तेजपुंज होतात, कांती आपली त्वचा जे वर्धमान होते, अपमृत्यू गंडांतर सर्व दूर होतात. सप्तजन्मांचे जे पाप असतील म्हणले आपल्याकडून जाणते झाले असतील तर त्याचाही लेप या दीपदानाने होतो. तुम्ही या दीपदानाचं महत्त्व फार मोठं आहे म्हणले, ते तुम्ही ऐका. आपल्याकडून जर शक्य असेल तर ब्राह्मणाला भोजन घाला. लक्ष्मीनारायणाचा अवतार म्हणून त्यांना वस्त्र अलंकार द्या. अशा प्रकारे ते त्यांना दान द्या. गोभू हिरण्य दानांनी जो अर्पी भूदेवाला गुणी, मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयु आरोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी, तर पुरे आयुष्याची अवधी तोरी आरोग्यता देहाजी. वैश्याते पशुधन प्राप्त, शूद्राते सुखोत्पत्ती होत, क्षत्रिय तो विजयी रणात न बाधिता शस्त्रखाय. स्त्रियांना वैधव्य नाही, कुमारी जैनीच्या भ्रतारते, सुलक्षणिक प्राप्त होय व्रतप्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्री की जय हरी जागरण, प्रातःकाळी प्रातस्नान, दीपदान यथाविधी. मग अशा प्रकारे मृतमिश्रित आपूप म्हणजे अनारसे द्यायचे. ते हे दान दिल्याने आयु आरोग्य प्राप्त होते, धनसमृद्धी प्राप्त होते. त्या घरामध्ये कोणाला अपमृत्यू होत नाही. जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत त्यांच्या देहाला आरोग्य प्राप्त होतं. जो क्षत्रिय असेल त्याला कायम विजय मिळतो, कुठलंही शस्त्र त्याला छेदन करू शकत नाही. स्त्रियांना वैधव्य प्राप्त होत नाही. जे कुमारी असतील, मुली असतील त्यांना मनासारखा पती प्राप्त होतो. म्हणून याचं नित्य पुराण श्रवण करा. प्रातःकाळी दीपदान द्या. पूर्वी सरस्वतीचे तीराचे ठाई, सुशर्मा नामेंती जपाई, पुत्र कलत्र सर्वाप्तही, श्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागुनी नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, तयावरीही अतित असली या सांभाळित माध्यांनी. धन्य ऐशियाचा संसार, श्री असोनी स्वधर्मेनर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतित, लाहे लाहे दुणावत, तया ते असे तोषवित, भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थियाचे ग्रहाती, सर्व संग्राहक कैचा तेत, परिसमयी असेल ते यथारुची संपादी. स्वपुत्रा धनीमनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, नवरो आपणा दुसरे दिनी, परिखेदमनी मानेना. ऐशी श्रीधर्म अनुकूल, तया पुरुषाचा सुपळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ,
पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरे न पडे निर्धारी. साधा वर्तता सदाचारी, पाहे मोरी कसवटी. ते सर्वदा जो संतुष्ट, हर्षची मानी उत्कृष्ट. तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानसी. असो आता पल्हाळ बोत, सुशर्मा यथाचारे वर्तत. गृहीधेनु सेवा नित्य करीत, उदरभरी ऐसिया परी. नित्य करून प्रातस्नान, बरी करत से जपध्यान. मग करून या भिक्षाटन, अतिता सहित भोजन करीतसे. धन्य ऐश्याचा संसार, तोची प्रिय होय रमावर. नाही तरी साक्षी भोजन प्रकार, न गोडो निर्धार देहाते. अतिथी बैसोविन्या द्वारी, स्वगृही भोजन जो करी. सोयर्याची प्रार्थना करी, बरबिया परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी, तरी नरकी वास तयासी. ते भोजन मास भक्षणासी, उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जयाचे नित्य. तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी. रात्रो करी हरी जागरी, तेने तुष्टे नारायण. ऐसे करिता काळक्रमता, पैसा वेची सत्कारणा. तो मलमास प्रवर्तता जाणा, करी विचारणा मानसी. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्यराशी. कवण करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै. मी तव दारिद्र्य अत्यंत, न घडेची परमार्थ. दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मद लागे. ऐसी चिंता परमहृदयी, उद्भवली तयाशी पायी. म्हणे सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पायी आवाचे. प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसुतो जाऊन. तव तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण यथा निगुते. तोची बोध चित्ती ठसावून, म्हणे हेची करावे आपण. मग प्रतिदिनी दीपदान, करे ब्राह्मण निजनिष्ठे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थे भक्ती, दान देतासे ब्राह्मणाप्रती. ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी, सुशर्मा बैसला जागरणासी. दीप लावूनी घृतेसी, सन्निधेसी ठेवितो. पूजा करून संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते. ऐसा नेम करून हृदयात, प्रातस्नानासे जातसे. तव धरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिळाळक तेथे पायी, मूषक लागी डसी तसे. तेथे दीपज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्रयुगळे. मग मार्जारी ते वेळी, केली नवाळी ते ऐका. आपल्या पुढल्या हाताने, दीप सरसविता युक्ताने. मूषक दृश्य वावा तेणे, म्हणून केला उपाय. तो कृपाळू सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर. परी नवल वर्तले थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जारा ते वेळी, विमान उतरले भूमंडळी. विमानी बैसविताची तात्काळी, देखे नेत्र कमळी ब्राह्मण. तर असा तो सुशर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्याची पत्नी जी होती म्हणले पतिव्रता अशी त्याची पत्नी होती. आणि तो गरीब जरी असला तरी नित्य माधुकरी मागायचा, देवपूजा करायचा. आणि 12च्या वेळेला, दुपारच्या वेळेला, माध्यान्हाच्या वेळेला अतिथीची वाट पाहायचा. का? की देवाच्या कृपेने आपल्याला जी भिक्षा मिळाली आहे त्याला साक्षी कोणीतरी पाहिजे. म्हणून साक्षी भोजनाला फार महत्त्व आहे. की हे देवा, हे तुझ्या कृपेने मला आज प्राप्त झालेलं आहे, हे तुला अर्पण असो. म्हणून पहिली माधुकरी, पहिले जे भिक्षा असते ही गुरूंना आणि देवाला द्यायची असते. म्हणून साक्षी भोजनाचं फार महत्त्व आहे. अशा प्रकारे तो ब्राह्मण साक्षी भोजन करत असे आणि देव त्यांना प्रसन्न होत असे.
परंतु त्याची परीक्षासुद्धा देव घेत असे. असो, एक दिवस आता मलमास आलेला आहे, अधिक मास आलेला आहे आणि हा ब्राह्मण विचार करतोय की हे परमेश्वरा, देवादिदेवा, या मलमासामध्ये काहीतरी पुण्य करावे अशी मनामध्ये फार इच्छा आहे. परंतु देवा, तू सर्व ज्ञात जाणतो आहे. माझ्याजवळ धन अडका नाही. मी काय करू? मला कशा प्रकारे पुण्य घडेल म्हणून खिन्न होऊन बिचारा विचार करतो आहे आणि रोज नित्य पुराण श्रवण करण्यासाठी जात असे. एक दिवस पुराणामध्ये, त्या कथेमध्ये दीपदानाचे आख्यान त्यांनी ऐकले आणि त्या सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाने विचार केले की हे खूप चांगलं आहे, आपण म्हणले रोज दीपदान करू. म्हणून त्या ब्राह्मणाने नित्य नियम केला की आपण नदीवर जायचं, स्नान करायचं, दीप लावायचं, दीपपूजन करायचं, रात्री हरिजागरण करायचं, देवाचं नामस्मरण करायचं आणि तो दिवा जो आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला बोलवून दान द्यायचा. असं म्हणून त्याने तो विचार केला. मग असा विचार करत असताना एक दिवस काय घडलं की एक दिवा त्याने लावला होता. आता प्रातःकाळ झाले, प्राची प्रांत म्हणले जिकडे तिकडे आता दिसतोय, म्हणून आपण स्नान करून येऊ आणि दिवा ब्राह्मणाला दान देऊ. असं म्हणून तो ब्राह्मण स्नान करण्यासाठी गेलाय. घरातली सर्व मंडळी झोपलेली होती. ब्राह्मण स्नान करून आला. तो तिकडे एक बिडाळक म्हणजे एक मांजर होतं. ते मांजर उंदराचा पिच्छा करत उंदीर आला देवघरामध्ये आणि मांजराला काय तो उंदीर दिसेनासा झाला. म्हणून त्या मांजराने काय नवल केलं की आपल्या उजव्या हाताने दिव्याची वात मोठी केलेली आहे. उंदीर तर दिसला पण तो उंदीर पळून गेला. फक्त दिव्याची वात मोठी केल्यामुळे स्वर्गाहून विमान आलेलं आहे आणि हे सर्व तो ब्राह्मण आपल्या दृष्टीने बघतो आहे की त्या मांजराचा म्हणले उद्धार झालेला आहे. स्वर्गाच्या विमान आला आणि त्याला स्वर्गात घेऊन गेलेला आहे. आता तो ब्राह्मण विचार करू लागला, देवदूतांना सांगू लागला, म्हणे देवदूतो हो विज्ञापना, माझा आणि जे हो म्हणा, या बिडाळके पुण्याचरणा केले म्हणून वाईला अभिमाने. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मण ते कथिला साचार, म्हणे हा तवा संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. तरी संगती दोष जैसा, हाय पुण्यलेश जाणतैसा, संवाद ऐकून यायसा, चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे ब्राह्मणा, हा तुझ्या संगतीचा दोष आहे, हा तुझ्या संगतीचा प्रभाव आहे. जसा संगतीचा दोष असतो तसा संगतीचा प्रभाव सुद्धा असतो. चांगल्याच्या संगतीमध्ये माणसाला चांगले विचार मनात येतात आणि दुर्जन संगतीमध्ये माणसाच्या मनात विचार चांगले येत नसतात. म्हणून हा सुसंगतीचा प्रभाव झालेला आहे, म्हणून त्या मांजराचा उद्धार झालेला आहे. तेव्हा तो सांगतो, जनार्दना, हे दीनबंधू देवादिदेवा, कुठल्या पुण्याच्या या राशी बिडाळका आचरला देहासी, नेणो पूर्व सुकृतांचे राशी म्हणून विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना, शिवरादिशाही नारायणा, करुणाघना दीनबंधो. मी तवा भागी पूर्ण, नेण्याची कधी पुण्याचरण, मज पापिया ते स्वर्गभुवन, प्राप्त कोठून होय पै. ऐसा सद्गतितांतरी, परमद्रवला हृदय मंदिरी, आश्रू चालले नेत्रद्वारे, करुणाश्वरी भाकित. तयाची करुणा ऐकून, कृपेने द्रवला नारायण, तया ते चतुर्भुज करून, तात्काळ वाहिला अभिमाने. या लागे पुण्याचरण तै कदापि वाया न जाय जाण, वाया गेलिया येईल उणे, ब्रिजपूर्ण तोरडी असे. स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीते, तेणे संतोषे श्रीपती, अधोकती नवजाय. धन असूनिया पदरी, जो दान धर्मा ते न करी, तया पापिया नरका घोरी,
जन्मवरी सुटेचिना. म्हणून अवचिता नरदेहो सुकृतेला दला पाहो. न विचारिता न्याय अन्यायो करी संचयो धनाते. आयसी वयसा संसारी वेचिता केवी गडे सार्थकता. तेची वयसा निघोनी जाता मग धनवार्ता केऊत. संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे. एकलेची जाणे घडे त्या ते जेथील तेथे निजात्मा. धर्म नेणे काही जडाला प्रवाही जन्म जन्मपंक्ती. हाची जाणोनी अभिप्रावो कृपाळू जो देवादिदेवो. म्हणून सुलभोपाय निर्मुनी ठेविला जनाते. म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्राचार. परी चिंता धरून निर्धार केला उद्धार स्वयतेने. मग असं मांजराचा उद्धार झाल्यानंतर तो ब्राह्मण सुशर्मा जो होता तो देवाची प्रार्थना करू लागला. म्हणले, देवा, मी तर काही पुण्यकर्म करत नाही देवा. माझ्याजवळ धन नाही, मी काही पुण्य करू अशी माझ्याजवळ देवा शक्ती नाही. परंतु हा मांजरसुद्धा तू या ठिकाणून उद्धरून नेला आहे आणि माझं पुण्य नाही का रे देवा काही? अजूनसुद्धा मला काही पुण्य प्राप्त नाही होऊ शकत का? हे देवा, माझं काहीतरी कृपा कर. असं म्हणून त्याच्या नेत्रामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. त्याबरोबर महाविष्णू प्रसन्न झाले आणि त्याला चतुर्भुज करून त्याचा सुद्धा उद्धार केला आहे. त्याला विमानामध्ये वाहून नेलेला आहे. म्हणून कुठल्याही सत्संगतीने स्वबुद्धीने तुम्ही कुठलंही पुण्य करा, तुमचं पुण्य कधीही वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा. आणि आपल्याजवळ धन असून जो दान धर्म करणार नाही तर त्याला म्हणले नरक प्राप्त होतो. म्हणून हा आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही कसलाही विचार न करता ह्या संसारामध्ये तुम्ही पुण्य जेवढं वेचता येईल तेवढं पुण्य वेचा. काय म्हणले, एकदा वय गेलं की धनवार्ता सुद्धा निघून जाते आणि हे धनसुद्धा जेथल्या तेथेच राहते. शेवटी एकट्यालाच जावं लागतं. म्हणून जो देवादिदेव आहे त्याने उपाय जो सांगून ठेवला आहे त्याप्रमाणे तुम्ही पुण्य प्राप्त करा आणि स्वतःचा उद्धार करा. म्हणले जसा सुशर्मा ब्राह्मणाने केला. न वियोग समन्वाप्नोति दीपदान प्रभावता. आधयो व्याधयश्चैव दीपदाना प्रणाशिता. भीतो भयात् प्रमुच्यते बद्धो मुच्यते बंधनात्. ब्रह्मात्यादिभिः पापैर् दीपदान प्रभावता. सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति. अत्राप्युहा दाहन्ति मितिहास पुरातनम. या लागी प्राणियाते पाही सुलभ उपाय निर्विलामयी. म्हणून याचरा हे देही सार्थका पाही अनायासे. ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मीते निवेदे नारायण. म्हणून तुम्हा श्रोतेजन केले निरोपण यथामती. तरी ग्रंथांतरे ठेवूनी विश्वास स्वये करा हो व्रताचा सायाच. जेणे चुके हा गर्भवास चुके अनायासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन. येरा भाविका ते पतन न चुके जाण निर्धारे. ऐका भावार्थासी कारण तुलसी दले संतुष्ट जनार्दन. म्हणून गर्भरहिता जाण करावे पूजन महाविष्णूचे. म्हणून म्हणले अशा प्रकारे तो सुशर्मा ब्राह्मण जो होता त्या ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार झालेला आहे. म्हणून कुठलंही कर्म करा ते वाया जात नाही, कुठलंही पुण्य करा ते वाया जात नसतं म्हणले. म्हणून मनुष्य प्राण्यांसाठी हा एक सुलभ आणि अगदी साधा सोपा उपाय हा पृथ्वीतलावर देवाने सांगून ठेवलेला आहे. हा इतिहास पुरातन आहे आणि स्वतः नारायण महाविष्णू जे आहेत ते लक्ष्मीला सांगतायत. म्हणून या ग्रंथावर तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वतः करून बघा, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल म्हणले. जेणे हा गर्भवास हा जो 84चा फेरा आहे याच्यातून सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुलसी दलाने सुद्धा म्हणले परमेश्वर संतुष्ट होतात. परंतु
गर्वरहित कधीही पूजन करायचं असेल विष्णूंचं तर गर्वरहित असं विष्णूंचं तुम्ही पूजन करा. देवाला काय पाहिजे? 2 हात 3रं मस्तक. देवाला तुम्ही मनापासून प्रार्थना करा. फक्त देव तिथे उभा आहे. आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळेस देव उभा आहे, परंतु फक्त संकटाच्या वेळेस देव आठवतो हे लक्षात ठेवा. सुखामध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण का नाही करत? म्हणून अहो आपला सखा आहे तो, आपला प्राणसखा आहे, आपला प्राण आहे. जसा आपला श्वासोच्छ्वास चालू आहे तोप्रमाणे देवाचं आपण नामस्मरण करायचं आहे. आपल्या मनामध्ये कधीही वाईट विचार येणार नाहीत. सतत पवित्र आचरण ठेवा, पवित्र विचार ठेवा, सत्य आचरणात आणा, सत्य बोला, सत्याने वागा. सत्य हाच परमेश्वर आहे आणि या कलियुगामध्ये जो सत्य वागेल त्याच्याजवळच परमेश्वराचं अस्तित्व तुम्हाला दिसेल. म्हणले या कलियुगामध्ये साधू संत ब्राह्मण लोकांची त्यांच्यावरची निष्ठा कमी होत चाललेली आहे. त्यांची परीक्षा घेतोय देव, परंतु त्यातूनही ते सोन्यासारखे तरुण नेतील आणि तोच तारणारा आहे, तोच तारून नेईल. संतांची महती तोच करेल. म्हणून विश्वास ठेवा आणि परमेश्वराचं तुम्ही नामस्मरण करा. हाची जाणून निर्धार वाघवल्ली तुलसी दल साचार तेणे आरचिला रमावर प्रीती पडे भारे आपुलिया. स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण जय संमत मनोहर सुत विरचित षष्ठोध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.